आपल्या देशाचा काय संविधान दिवस. या संविधान दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका आदरणीय सौ राऊत मॅडम, त्याचप्रमाणे प्रतिमेच्या सोबत असलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील पदवीधर शिक्षिका आदरणीय सौ शिवकर मॅडम आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज तो सोन्याचा दिवस. ज्या दिवसापासून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. तुम्हारी हर तकलीफों का जवाब हूँ, तुम्हारी हर तकलीफों का मुकम्मल जवाब हूँ. कभी वक्त मिले तो पढ़ना जरूर, कभी वक्त मिले तो पढ़ना जरूर. मैं भारत का संविधान हूँ, मैं भारत का संविधान हूँ. आपल्या देशाला या महामानवाने हे संविधान दिलं. संविधानामध्ये काय आहे तर चालावे कसे, वागावे कसे, बोलावे कसे. माणुसकीचा अधिकार ज्या संविधानाने दिला, ते संविधान, त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान लिहिण्याकरता आपल्या देशामध्ये एक समिती तयार करण्यात आली. त्या समितीमध्ये 295 लोक नियुक्त करण्यात आले होते. त्याला संविधान सभा असे म्हणतात. त्या संविधान सभेचे अध्यक्ष त्यावेळेसचे स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्या 295 लोकांमधून 7 लोकांची एक समिती निर्माण केली. तिला म्हणतात मसुदा समिती. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ह्या 7 लोकांनी मिळून हे संविधान लिहावं असं ठरलं होतं. यांच्यावर ही जबाबदारी दिलेली होती. मग संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकट्यानं का म्हटलं आहे? का बरं म्हटलं असेल? ह्या 7 जणांचा त्यावेळेस सहभाग नव्हता का? नव्हता. कारण ज्या 7 लोकांवर ही जबाबदारी दिली होती, त्या 7 लोकांपैकी एक जण अमेरिकेला गेला, तो तिथं स्थायिक झाला. एक जण इंग्लंडला गेला, तो तिथं स्थायिक झाला. दुसरा जो होता, तिसरा जो होता, त्याचं मृत्यू झालं. चौथा राजकारणामध्ये गेला. अशा प्रकारे या 6 लोकांनी या संविधानाच्या कार्यामधून आपले अंग काढून लागले आणि संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली. तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न डगमगता स्वतः दिवस रात्र एक करून त्यांनी संविधान आपल्याला दिलं. आणि त्या संविधानाच्या भरोश्यावर आपला देशाचा कारभार चालतो. या प्रसंगी एवढं सांगेन की ज्या महामानवाने आपल्या देशाला संविधान लिहून दिलं, त्याच्यावर 2 ओळी. हे भीमा तुझी ज्योत कशी गेली हा विजुनी, हे विधी लिखित ईश्वरा तुझे तुलाच ठावी. अति धीर्य धैर्य धरुणी क्रांतिदूत भारताचा, निष्काम कर्मयोगी तो लाल मायेभूषा. वा सावधान सारे विसरा शोक सगळा, स्वर्गीय लाल गेला मृत्यू ते अमरता. हा हस्तलेख माझा सर्वास नित्य सांगा, वाहुनी अश्रू मला जरी देह मानवाचा. आता या आपल्या देशाला संविधान दिलं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला. आपण जे या ठिकाणी एकत्र उभे येऊन तुमच्या समोर मी जे बोलत आहे, तो बोलण्याचा अधिकार सुद्धा या संविधानाने दिलेला आहे. तो त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून आज आपल्या देशाचा हा एक मोठा ग्रंथ आहे.
धर्माचे असे अनेक ग्रंथ असतात, पण आपल्या देशाचा एकच ग्रंथ आहे आणि तो म्हणजे संविधान. आणि त्यांच्या संविधानाच्या प्रस्ताविका प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजेत. आपल्या वडिलांना, आई वडिलांना आग्रह करायचो आणि संविधानाची एक प्रस्ताविका आपल्या घरी ठेवायला पाहिजे. दुसरा दिवस आज 26 नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीवर जो अतिरेकी हल्ला झाला होता, तो पण आजचा दिवस आहे. त्या अतिरेकी हल्ल्याने आपलं ताजमहल मुंबईचं हादरलं होतं. त्या ठिकाणी अनेक बांधकोड घडून आलेले होते आणि त्या ठिकाणी त्या अतिरेक्यांना मारण्याकरता हेमंत करकरे आणि त्यांची टीम यांनी प्रयत्न करून त्या अतिरेक्यांना, आतंकवाद्यांना मारलं आणि एकाला जिवंत पकडलं. तो दिवस सुद्धा आज त्या ठिकाणी जे 11 पोलीस जवान आपले शहीद झाले त्या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत.